ॲडव्होकेट संदीप कागदे मित्रपरिवाराच्या वतीने नगरसेवकांचा सत्कार. नूतन नगरसेवक ओंकार जोशी व कुसुम परतंडे यांचा भव्य सत्कार. पंढरपूर येथील प्रभाग क्रमांक 5 मधून नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल श्री ओंकार जोशी आणि सौ कुसुम परतंडे यांचा सत्कार सोहळा नुकताच संतश्रेष्ठ सद्गुरू कृष्णाजी महाराज मठ गोविंदपुरा पंढरपूर या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला. ॲडव्होकेट संदीप कागदे मित्रपरिवार यांच्या वतीने या कार्यक्रमाचे उत्तम आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मंगलमय वातावरणात स्वागत गीताने करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दोन्ही नूतन नगरसेवकांचा हार, शाल, सद्गुरू कृष्णाजी महाराज यांचा फोटो आणि गुलाबाचे रोप देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. या प्रसंगी पत्रकार संरक्षण समितीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पत्रकार नागेश काळे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना नूतन नगरसेवक ओंकार जोशी आणि कुसुम परतंडे यांनी मतदारांचे आभार मानले. प्रभागातील नागरिकांनी दिलेला विश्वास सार्थ ठरवू आणि येणाऱ्या काळात उत्कृष्ट विकास कामे करून दाखवू असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन सौ प्रीती वाघ मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाला श्रीराम गणपुले, महेश कुलकर्णी व ओंकार विरधे यांची खंबीर साथही लाभली. या सोहळ्याप्रसंगी गौरव कुलकर्णी, रेणुका कुलकर्णी, माधवी डोळे, दिलीप खिस्ते, सुनील महाराज खिस्ते, वसुधा खिस्ते, सुरेखा खिस्ते, किशोर खिस्ते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करताना नूतन लोकप्रतिनिधींकडून असलेल्या अपेक्षा आणि त्यांच्या कामाबद्दलचा विश्वास बोलून दाखवला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ॲडव्होकेट संदीप कागदे यांनी केले, तर कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने करण्यात आली. ॲडव्होकेट संदीप कागदे मित्रपरिवाराच्या वतीने या सोहळ्याचे उत्तम नियोजन केले होते. आजचा कार्यक्रम हा संतश्रेष्ठ कृष्णाजी महाराजांच्या मठामध्ये आपण आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पांडुरंगानं संतश्रेष्ठ कृष्णाजी महाराजांना नवसाचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. एवढ्या पवित्र आणि पावन वास्तूमध्ये आजचा सत्काराचा कार्यक्रम हा आपण सर्वजण घेत आहे. सर्वात प्रथम निवडून आलेल्या कुसुमताई परतंडे त्यावर काय एकतर्फीच निवडून आले, त्यामुळे त्यांना मत देण्याचं काय आपण आणि त्याचबरोबर ओंकार पण चांगल्या मताधिक्याने निवडून आला. आपल्या सगळ्यांचे सहकार्य लाभले, त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांना शुभेच्छा देतो. आजचा कार्यक्रम आयोजित करणे पाठीमागेचे साधारणपणे 3 उद्दिष्ट आहेत. सर्वात पहिलं उद्दिष्ट आहे कार्यपूर्ती. कार्यपूर्ती याचा अर्थ असा होतो की गेले 7 वर्ष 8 वर्षांचं जे सातत्यपूर्ण कार्य करतायत ते समाजामध्ये वेगवेगळ्या लोकांचे उपयोगी पडतायत, मदतीला जात आहेत, कोरोना काळामध्ये केलेलं कार्य असेल, ही जे 7 ते 8 वर्ष सातत्यपूर्ण पद्धतीने कार्य करत आहे त्याची कार्यपूर्ती म्हणून आजचा सत्कार. त्याचबरोबर दुसरा उद्दिष्ट आहे कार्यप्रेरणा. कार्यप्रेरणा म्हणजे ज्यावेळेस आपण एखादा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करतो त्याच वेळेस आपण त्यांना दुसऱ्या लोकांना आणि त्यांना कार्य करण्याची प्रेरणा मिळते. जी नवीन लोक असतात त्यांना एक प्रेरणा मिळते, अरे ओंकार एवढं भारी काम करतो, आपल्याला काय तर करावं लागणार आहे, तो 100 करतोय आपल्याला एक 10 तरी करावं लागणार आहे. एक नैतिक आपल्याला त्यापासून प्रेरणा मिळत जाते, त्यामुळे कार्यप्रेरणा. आणि त्याचबरोबर पद असेल किंवा जर समजा नगरसेवक पदाचे पद असेल तर ती पद म्हणजे नुसतं पद नसतं, त्याबरोबर एक जबाबदारी आहे. नुसती जबाबदारी असते ती सामाजिक जबाबदारी असते. आता आपण प्रत्येकजण कुटुंबाची जबाबदारी पार पडतो, घरातल्या आपल्या यांची जवळपासच्या लोकांची आपण काळजी घेतो. ज्यावेळेस आपण नगरसेवक होतो त्यावेळेस आपण त्या वार्डाचे एक पालक झाल्यासारखं होतो. म्हणजे आई वडिलांकडनं जर समस्या सुटली नाही तर आपण कुणाकडे वेगवेगळ्या लोकांकडे जातो, शेवटी आपण नगरसेवकांकडे जातो, त्यांना म्हणतो की असं असं काम अडतंय, काम होत नाही, ते आपल्याला काम करावं लागेल. ह्याचा अर्थ पद म्हणजे पालकत्व असतं, त्या प्रभागाचं आपण घेतलेलं पालकत्व असतं. आणि त्याचबरोबर ती एक जबाबदारी असते की लोकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करणं ही त्याचबरोबर घेणारी जबाबदारी असते. तसेच जर एक नेता म्हणून जर आपण ओंकारकडे किंवा एक सर्वसाधारणपणे जर आपण बघायला गेलो तर नेत्यांमध्ये काही मूलभूत क्वालिटीज असतात की जसं काय होतं बऱ्याचदा पक्षाची काही आयडिओलॉजी बदलतात किंवा पक्षाची ध्येय धोरणं बदलली जातात, त्याचबरोबर काही परिवाराचे असतात त्याची ध्येय धोरणं बदलली जातात. पण दीर्घकालीन राजकारणात कोणती का तात्पुरते येतात निवडून येतात तो विषय वेगळा झाला, पण दीर्घकालीन राजकारणात टिकायचं असेल तर नेत्यांमध्ये 2 ते 3 चांगल्या क्वालिटी असाव्यात असं मला वाटतं. आणि हे जे मी मत मानतो ते नेता ह्या भूमिकेतून न मांडता एक जागरूक मतदार जो असतो, जो सर्व गोष्ट 5 वर्ष बघतो आणि मग मतदान करतो, ही त्या जागरूक मतदार ह्या भूमिकेतून मी मांडतो. आपण म्हणतो ह्याला मतदान झालं, त्याला मतदान झालं, ते त्यानं हे निवडून आला, ते आला,
पण मत बनण्याची प्रक्रिया ही एका दिवसाची प्रक्रिया नसती. ही 4 वर्षे 364 दिवस ही मत बनण्याची प्रक्रिया असते की आपण ह्याला मत द्यायचं किंवा आपण ह्याला मतदान करायचं नाही. आणि 4 वर्षे 365वा जो दिवस असतो ती एक औपचारिकता असते की तिथं जाऊन ते त्या मतदारासमोरचं बटन दाबणं ही एक औपचारिकता असते. त्यामुळे मताची प्रक्रिया ही एका दिवसात डेव्हलप होणार नाही, अत्यंत संथ गतीनं आणि वेळ घेणारी प्रक्रिया. आणि त्या प्रक्रियेमधून सर्वांनी मतदान करून ओंकारला निवडून दिलेलं आहे. ह्याचा अर्थ ही तात्पुरतं नाही, ही खूप दिवसापासून चाललेल्या गोष्टी आहेत. ह्या सत्काराच्या रूपानं त्या गोष्टी फक्त आपल्या पत्रामध्ये देण्याचं फक्त आम्ही काम करीत आहोत. जसं एक चांगल्या नेत्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा गुण असावा असं मला वाटतो, ती म्हणजे असते पब्लिक कनेक्टिव्हिटी. तुम्हाला लोकांशी तुम्ही जोडले जात आहेत, लोकांच्या समस्या आणि अडचणी ह्या तुम्हाला समजत आहेत, लोकांना तुम्ही कनेक्ट करताय का, तुमचे व्हॉट्सअप नंबर त्यांच्यापाशी आहेत का, समजा दिवाळी आली तर दिवाळीच्या त्यांना शुभेच्छा तुम्ही देताय का, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतायत का, संस्कृतीच्या तुम्ही त्यांना शुभेच्छा असतील, व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा फिजिकली कनेक्ट असेल, अशा पद्धतीने तुम्ही जर लोकांबरोबर कनेक्ट असतात तर ते दीर्घकालीन राजकारणासाठी उपयोगी पडतात. दुसरी क्वालिटी मला अशी जाणवते, एक पीपल असेसिबिलिटी म्हणून एक कन्सेप्ट, पब्लिक असेसिबिलिटी. आता ह्याचं जर उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर ओंकार आपलं सकाळी जर बघितलं 9 ते 1 वाजेपर्यंत गणपतीचे तिथं असतात डोंगरेली, बरोबर, आणि संध्याकाळी 3 तास असतात. मग आम्हाला जाणाऱ्या येणाऱ्याला काय मेसेज जातो, हां उद्या जर आपलं काही ओंकारकडे काम पडलं तर चला गणपतीच्या तिथं ओंकार अवेलेबल असतो. काही काम पडत नाही पडत तो भाग वेगळा, पण आपल्याला तो सहजासहजी उपलब्ध होतो की असं नाही ह्याच्याकडे जा त्याला हाताशी घे, त्याच्याकडे जा त्याला हाताशी घे, त्याच्याकडे जा आणि मग वरच्या नेत्याकडे. ही ज्यावेळेस हारारकी चालू होती त्यावेळेस संपर्क हा तुटत जातो. त्यामुळे नेत्याची दुसरी मोठी जर क्वालिटी असेल असं मला वाटतं ती असतील पीपल असेसिबिलिटी. लोकांबरोबर तुम्ही किती सहजतेनं कनेक्ट होऊ शकता. आणि तिसरी महत्त्वाची क्वालिटी जर कुठली पाहिजे असं मला असं वाटतं तर समस्या सोडवण्याची क्षमता. ज्या वेगवेगळ्या सामाजिक समस्या असतील, वैयक्तिक स्तरावरच्या समस्या असतील किंवा एन नंबर ऑफ समस्या असतील, आर्थिक असतील, घरगुती असतील किंवा पारंपरिक अडचणी असतील किंवा कुठल्या असतील, त्यांच्यातली क्षमता, त्या समस्या सोडवण्याची क्षमता आहे का. आणि नेत्याचं सगळ्यात महत्त्वाचं कुठलं काम असेल तर लोकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करून त्यांच्या आयुष्याची उंची वाढवून, हा सगळ्यात महत्त्वाचा नेत्यांचा अंगी असलेला गुणधर्म. शेवट वकील व्यवसाय झाला किंवा राजकारण कशासाठी केलं जातं, राजकारण असेल, वकील व्यवसाय असेल, त्यांच्या समस्या सोडवणे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवणे, त्यासाठी वकील व्यवसाय असेल किंवा राजकारण असेल दोन गोष्टी त्यातून डेव्हलप होत जातात. त्यामुळे जर एखाद्याला चांगला मास लीडर व्हायचं असेल आणि दीर्घकालीन राजकारणामध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल तर तुम्हाला लोकांशी कनेक्टिव्हिटी पाहिजे. म्हणजे काही पॉलिटिकल आयडियॉलॉजीमध्ये काही चेंज होतील, काही राजकीय बदल घडून येतील, काही नाराज होती नाही मिळेल, अशा बऱ्याच काही घडामोडी घडू शकतात. मग त्या राजकारणात तोच नेता टिकणार की जो लोकांशी कनेक्ट आहे, तोच नेता हा दीर्घकालीन राजकारणामध्ये टिकू शकणार. त्यामुळे त्यांनी त्या पद्धतीचं राजकारण असं माझं त्यांना एक थोडंसं प्रेमरूपी सल्ला देण्यात आहे. आणि ओंकारच्या व्यक्तिमत्वाचं उदाहरण द्यायचं झालं तर साधारण 3 वर्षापूर्वी त्यांचं जर व्यक्तिमत्व म्हणलं तर समस्या सोडवणारा माणूस, म्हणजे समस्या त्याच्याकडे घेऊन द्यायचा, तात्काळ त्याच्याकडे जेवढा असेल त्या समस्या त्यामुळे तर ती टॅग आहे काम करत आलोय काम करीत राहणार. ही इलेक्शन कॅम्पेनिंगची टॅगलाईन होती, ती त्यांच्या व्यक्तिमत्वाला अतिशय साजेशी ही करतात. त्यांनी कोविड काळामध्ये सर्वांना आपल्या जीवाची पर्वा न करता, तो काळ असा होता की लोक उंबऱ्याच्या बाहेर पाय ठेवून म्हणजे सुद्धा फार अवघड परिस्थिती होती. अशा काळामध्ये लोकांना वैद्यकीय सुविधा असतील, कोविड किट घालून ते स्वतः लोकांच्या मदतीला ते धावून येत होत असतील. त्यानंतर पुरामध्ये एवढ्या पाण्यामध्ये लोकांना त्यांनी बिस्किटाचे पुडे असतील, दुधाचे पाकिट असतील किंवा जी अत्यावश्यक गोष्टी असतील, मेडिकल त्या संदर्भात गोळ्या औषध असतील की त्यांनी घरपोच केलेले आहे. ह्या सगळ्याचं जे आलेले मागचे 7 वर्षापासून हे सगळं म्हणून आता आम्ही देत आहोत. एवढंच म्हणजे एक ज्याला आपण म्हणतो समस्या सोडवणारं व्यक्तिमत्व जर म्हणलं तर ओंकार जोशी. आता पुढचं सांगायचं झालं तर राहुलचा आमचा चांगला परिचय, त्यांचाही एक संघर्ष परिवार म्हणून त्यांचा एक सत्कार म्हणून त्यांचाही ते सुद्धा विविध गणपतीचे कार्यक्रम असतील किंवा रक्तदान शिबिर असतील किंवा इतर मेडिकल कॅम्प असतील, असे विविध सामाजिक कार्यक्रम हे लोकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवण्याचं सातत्यपूर्ण पद्धतीनं ते काम करतात. परवाच त्यांनी हळदी कुंकूचा कार्यक्रम झाला, पिंपळाचाही कार्यक्रम झाला.
या 2-4 दिवसापूर्वी असे समाजोपयोगी कार्यक्रम करून ते लोकांशी कनेक्ट होण्याचा चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. आता मॅडमपेक्षा आमचा राहुलशी आमचा जास्त परिचय आहे. राहुलच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर राहुल तसा थोडासा मितभाषी, पण त्याच्या व्यक्तिमत्व जर शेअरमध्ये सांगायचं असेल तर परिंदों को मंजिल मिलेगी ये उनके फैले हुए पंख बोलते हैं. परिंदों को मंजिल मिलेगी उनके फैले हुए पंख बोलते, जमाने में वही लोग खामोश रहते जिनके हुनर बोलते हैं. थोडक्यात जर सांगायचं तर अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल. बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, पण वेळेची मर्यादा आहेत. आपण सगळ्यांनी इथं उपस्थित राहिला आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याचबरोबर तुम्ही नगरसेवकांना पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी आमचे लाख लाख शुभेच्छा. येणाऱ्या भविष्य काळामध्ये त्यांना पंढरपूरचे नगराध्यक्ष झालेले आपल्या सर्वांना आवडेल. त्यांनी असं लक्षात ठेवावं का सक्सेस इज अ जर्नी and not destination. तुमच्यावर जबाबदारी म्हणजे जास्त वाटली, जास्त वाटली. कोण काम करणार? हा, ओंकार काम करतो. कोण काम करणार? त्याच्याकडचा तो काम करतो. म्हणजे लोकांच्या अपेक्षा उंचावलेल्या त्या अपेक्षांची पूर्तता आपल्याकडे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये ओंकारला पंढरपूर कधी बघायला आम्हाला आवडेल. आणि महाराजांसमोर दादा आपण कार्यक्रम घेत आहे. महाराज आपली इच्छा पूर्ण करते. एवढे बोलून मी माझी 4 शब्द सांगतो. आपल्या सर्वांना मनापासून सर्वप्रथम मी सद्गुरू कृष्णाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. मंचावर उपस्थित असलेले आदरणीय सुनील महाराज, आदरणीय आमच्या मार्गदर्शिका कुसुम काकू परचंडे, आमचे कोर्टातले पण सिनियर संदीपजी कामदेव आणि उपस्थित सर्व खिस्ते गल्लीतील नागरिकांना मी प्रथमतः धन्यवाद देतो की तुम्ही अतिशय कौटुंबिक वातावरणातला हा सत्कार समारंभ आयोजित केला. बाहेर इतर ठिकाणी बोलताना ज्या पद्धतीचं एक टेन्शन येतं तसं काही इथला वातावरण नाही. ही सगळी माझ्या घरातली असल्यासारखी माणसं आहेत. आत्ता बऱ्याच जणांनी भाषणामध्ये आमच्याकडनं अपेक्षा पण व्यक्त केल्या, आमच्या सगळ्यांचं कौतुक केलं. आता निवडणूक पार पडली आहे. गट तट पार्टी पक्ष सगळं संपलेलं आहे 21 तारखेला. इथून पुढची 5 वर्ष लोकांनी आमच्या दोघांवरती, माझ्यावरती, काकूंवरती प्रभागाचा विकास करण्याची, तुमची सगळ्यांची कामं करण्याची जबाबदारी टाकलेली आहे. कुठल्याही परिस्थितीत आम्ही तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही हे तुम्हाला कृष्णाजी महाराजांच्या समोर सांगतो. आणि नगरपालिकेच्या संदर्भानेच असं नाही तर आपल्या कुठल्याही समस्या असतील, कुटुंबातील एक सदस्य म्हणून तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. महिला भगिनींना मला फोन करणं अडचण असेल तर कुसुम काकूंना बिनधास्त फोन करा. मी सुद्धा तुमच्या घरातलाच माणूस आहे. बाकी तरुण मुलं आणि ज्येष्ठ यांनी कधी मला हक्काने आवाज द्या, मी तुमच्या मदतीला धावून येईन. आणि परत एकदा तुम्ही माझा सगळ्यांनी सत्कार ठेवलात, मान सन्मान दिलात त्याबद्दल मनापासून आभार मानतो. धन्यवाद. आपल्या प्रभाग क्रमांक 5 ची नूतन नगरसेविका कृष्णाजी महाराज यांना वंदन करते. आपल्या प्रभागाची नगरसेविका म्हणून आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी बिनविरोध निवड झाली व आपण सर्वांनी मला काम करण्याची संधी दिली. त्याबद्दल आपले खूप खूप आभार. यापुढे आपल्या प्रभागातील प्रलंबित असणारी कामे अडचणी सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर राहील. एवढे बोलून मी आपली माझे 2 शब्द व्यक्त करते. धन्यवाद.